मी पोचलो आता, कीज घेतो आहे, 10 मिनटात आपण जाऊया. सो स्टेट येऊन ते कोलॅब कसलं आहे. हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मजेत असणार. तर अशा मी गप्पा भरपूर महिन्यानंतर, ऑलमोस्ट 4-5 महिने झाले, आज रँडमली असा विचार केला की म्हटलं आज ब्लॉग बनवूया. भरपूर दिवस झाले. कारण काय झालं की आता विहा थोडी मोठी झाली, एवढी हायपर ॲक्टिव्ह झाली की तिच्या याच्यातच माझा दिवस पूर्ण जातो. म्हणून मग मला जेवढं जमतं तेवढं मी शॉर्ट व्हिडिओ बनवत असते. बोल ना, बोल अगं. तर तिचं असं काहीतरी दिवसभर चालू असतं. आता सकाळी लवकर उठली, देवपूजा ते करून गेलेत आणि मग त्यानंतर नाश्ता वगैरे झाला. आता विहाची पण सगळी तयारी झाली आहे आणि आता घरभर सगळा पसारा केला आहे आम्ही, कारण नाश्त्यानंतर आम्हाला थोडीफार खेळणी खेळायला लागतात आणि घरभर पसारा असतो. मग मी आता तो आवरते आणि त्यानंतर मग जेवण बनवते आणि अधूनमधून काही असेल तर मी तुमच्याशी कनेक्ट करेलच. What is this? What is this? And what is this? भाजीपाला वगैरे सगळं लावून झाला. मी विहासाठी आता भाजी लावली आहे. तिला ती पंपकिन आणि कॅरेटची भाजी खूप आवडते. तुमच्याकडे पण जर लहान बाळ असेल, म्हणजे विहाचे आहे ऑलमोस्ट जे आता 2 वर्ष, विहा आता 2 वर्षाची होत आहे आणि तिला ही भाजी ऑलमोस्ट म्हणजे ती 8-9 महिन्याची होती तेव्हापासून ही भाजी आवडते. तिला स्टीम करून देते मी, खूप छान लागते आणि ती आवडीने खाते. तर आता माझं जेवण बनवत आलं आहे, म्हणजे जेवण लावलं आहे मी आणि आता विहा काय करते तुम्हाला ते दाखवते. पसारा घरात कसा असतो ते तुम्हाला दाखवते. ही बघा विहा कसा घरभर पसारा केला आहे. हे बघा विहा, तू काय केलंय ग? हा, काय केलंय? बनव. कसं ज्यूस बनवते तू? झाला बंद कर. झाला, बटन बंद कर ना, ऑफ करा. हा, आता द्या आईला ज्यूस द्या. दे. अरे बापरे, छान लागला ग. कसं लागलं? छान लागलं. विहा, तुझं नाव सांगते का ग? तुझं नाव काय सांग बरं? राजवी. आणि सरनेम काय आहे? पप्पाचं नाव जयदीप आणि सरनेम चौधरी. विहा, आपण तुला स्टोरी येते का ग? स्टोरी येते तुला? आजीबाई. हा, आणि ती कोणाकडे चालली होती? तिच्या गावाला. आणि मग गावाला गेल्यानंतर ती कोणाकडे जाणार होती? तिच्या लेकीकडे. हा, आजीबाई निघाली गावाला जायला आणि रस्त्यात तिला कोण भेटलं? कोण भेटलं? टायगर. आणि मग टायगर काय बोलला? ए आजी, मी तुला आता खाणार. मग आजी काय बोलली? आजी होती हुशार. मग आजी काय बोलली? मी माझ्या लेकीकडे चालली आहे. म्हातारी काय म्हणते? काय बोलते? म्हातारी गोतारी मला नाही ठाऊक. अरे वा. विहा, उतर ना आता प्लीज. किती अर्धा तास झाला ग, आपल्याला जेवण करायचंय ना आता. चल. आता ही पोरगी नाव नाही घेत खाली उतरायचं आणि वेळ होत चाललाय, 12 वाजले. त्या मावशींना पण कामाला यायचं असतं. कसं करायचं म्हणजे?
आमचं दोघांचं छान जेवण झालं आणि आता हिला झोपवायचं आहे. आता मी आता झोपवते. बघूया, मी तिला स्टोऱ्या सांगायचा प्रयत्न करते पण तीच मला रिपीट स्टोरी सांगते. आता बघू ही कधी झोपते, मग बोलूया निवांत. माझ्या चेहऱ्यावर जी बिग स्माईल दिसते त्याच्या मागचं रिझन सांगते, पण ते आधी सांगते की विहा झोपली. म्हणजे विहा हार्डली 5-10 मिनटात झोपली, कारण ती खूप थकली होती. डेली ती 8:30 म्हणजे डेली ती 9 किंवा 9:30च्या दरम्यान उठत असते, पण ती आज आहे ना लवकर उठली होती. म्हणजे 7:45 वगैरे किंवा 8च्या दरम्यान असं काहीतरी उठली होती. तिला झोपवायचा प्रयत्न केला पण ती नाही झोपली. मग त्यानंतर मग तिचं रुटीन स्टार्ट झालं आणि आता जेवण केल्यावर लगेच झोपली बिचारी. काही जास्त त्रास नाही दिला तिने, म्हणजे जनरली ती देतच नाही मला त्रास, पण आज लवकर झोपली. तिला झोपवलं आणि त्यानंतर माझा असं फोन स्क्रोल करत होते तेव्हा मला कळालं की मला फर्स्ट क्रायकडून कोलॅब आलं आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे, कारण मी जे काम करते ना ते मला आवडतं आहे. म्हणजे मी घर पण मॅनेज करते, विहाकडे पण बघते आणि मला जे पर्सनली मला आवडतं ते पण मी त्या पण गोष्टी करते. सो म्हणून मग मी आज खूप खुश आहे. आणि म्हणजे याच्या मागे एकच आहे की कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आपल्याला करत राहायचं, एका ना एका दिवशी आपल्याला नक्की मिळणार. सो स्टे ट्यून. ते कोलॅब कसलं आहे, काय आहे, मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुम्हाला जर असे माझे लॉंग व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल ते पण मला कळवा. चला तर मग काय ते तोंडलीची भाजी करायची आज. तोंडली तू कशी तर आता मला जेवण बनवायचं आहे. विहा आज खूप गरमी होते ना, त्यामुळे तिची चिडचिड होते आणि संध्याकाळी तिला आज नेलं नाही मी संध्याकाळी, कारण ती उशिरा उठली आणि मग सगळं वेळ झाला, कारण तिने खाल्लं, त्यानंतर टाइमपास झाला. आणि मग तिला आता असं म्हणणं आहे की मला खाली घेऊन चल, पण आता मला जेवण बनवायचं आहे. तिला म्हटलं जेवण झाल्यानंतर जाऊ आपण, पण ती ऐकत नाही, मला जेवण पण बनवून देत नाही. तर असंच काहीतरी चालू असतं आमचं. अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा दिवस खूप स्पेशल आणि खास आहे. अक्षय तृतीया पण आहे, म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आपण याला म्हणतो. आणि दुसरं म्हणजे आज आम्ही आमच्या नवीन घराच्या कीज घ्यायला चाललोय. 2-3 दिवसापूर्वीच आम्हाला पोझिशन मिळालंय आणि त्याच्या कीज मिळणार होत्या. म्हटलं मग आता अक्षय तृतीया पण जवळ येते, तर मग आपण त्याच दिवशी घेऊया. ॲक्च्युली आम्हाला खूप आधीच घ्यायचं होतं, ते जेव्हा आई बाबा आले होते आणि मम्मी पप्पा पण होते, पण तेव्हा पॉसिबल नाही झालं, कारण तेव्हा पूर्ण काम नव्हतं झालं घराचं, कन्स्ट्रक्शन थोडं बाकीच होतं. त्यामुळे मग आज आम्ही निघालोय आणि आता मी तिकडे गेल्यावर तुम्हाला घरातल्या थोड्या ग्लिम्स दाखवते. विहा इथे मागे मामासोबत मस्ती करते. विहा से हाय. मी पोचलोय आता, कीज घेतोय. 10 मिनिटात आपण जाऊया. जवळजवळ ठेवून ते पाहायला मिळतात जवळजवळ. काय ओपन करू? बीसीडी आपण शेप ओपन करूया. तर आता 3-4 दिवस झाले, म्हणजे लास्ट टाइम मी जेव्हा पूजेला गेली होती त्यानंतर आज आहे फ्रायडे, म्हणजे आम्ही संडेला गेलो होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी. त्यानंतर मी व्हिडिओ शूटच नाही केला. म्हटलं हा व्हिडिओ आपण आता कंटिन्यू करूया, जो थोडा राहिला होता. तर लास्ट टाइम मी जेव्हा गेली तेव्हा मला घरामध्ये जास्त शूट नाही करता आलं, कारण वेळ पण नव्हता, दुपारची वेळ होती, विहाचा पण झोपायचा टाईम झाला होता. पूजा छान झाली, थोडं बसलो वगैरे, व्यवस्थित घर बघितलं आणि मग त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावर पण काही शूट नाही केलं नंतर, कारण बाळाला पण जायचं होतं. नंतर मग वेळ पण नाही मिळाला. मग आज म्हटलं फायनली तो ब्लॉग कंप्लीट करायला पाहिजे. मला हे सगळ्यात जास्त का आवडलं, कारण हे जेव्हा शेप ती ओपन करणार ना, म्हणजे तिला जेव्हा वाचायला येणार, नंतर रेक्टँगल आहे, किंवा तिला जे पण व्यक्ती घरातली शिकवणार त्याला जर हा शेप नसेल माहिती तर ते वाचून पण तिला शिकवू शकतात. एवढं छान आहे, बेस्ट आहे.
क्वालिटी पण खूप छान आहे, त्यामुळे मला खूप आवडलं. मी रेकमेंड करेल का तुम्ही पण तुमच्या बाळांना हे नक्की घ्या. असं म्हणजे बाकीच्या गोष्टींमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा अशा लर्निंगच्या जर आपण त्यांना गोष्टी घेतल्या ना तर खूप फायदेशीर असतात. आता आपण बघूया विहाला कोणते कोणते शेप येतात. ओके विहा, हा कुठला शेप आहे बेटा? बोल. रेक्टँगल. ग्रीन कलर आहे बाबू, पण कलर ग्रीन आहे. शेप कोणता आहे? व्हेरी गुड. आता हे काय आहे? स्क्वेअर. व्हेरी गुड. आज बाहेर आता पाऊस पण पडतोय, पावसाचं वातावरण झालं, त्यामुळे तिला मी आता खाली पण नाही नेलं आहे. आता वाजलेत जवळजवळ 6:30 पावणे 7 वाजले. बाहेर आता पाऊस चालू झाला आहे. तिला मी जनरली 5:30-6ला नेत असते, पण आज ती उशिरा उठली, त्यानंतर तिने खाल्लं तर मग उशीर झाला. आता बरेच दिवस असे झाले ना, म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण पाऊस पडायला लागला संध्याकाळी, त्यामुळे गेलो की लगेच वर यावं लागतं. आणि आज नेमका ती उठल्यानंतर पाऊस चालू झाला आहे, तर मग आज रिझनच मिळालं खाली न जायचं. तर आता गेम मागवला, त्यामध्ये ती बिझी आहे. आता 2-4 दिवस अजून तरी बिझी राहणार. तिच्यासाठी मी तुम्हाला मागच्या वेळेस शेअर केलं होतं, समोर चार्ट्स लावलेले आहेत. अजून आता ते बघून बघून ती बोर झाली आहे सध्या, पण अजून मी आता 2-4 चार्ट्स नवीन काढून ठेवले, तर एक्सचेंज करणार, ते काढून घेईल आणि ते नवीन लावणार, म्हणजे थोडंफार तिचं अजून नवीन लर्निंग काहीतरी होईल म्हणून. आणि मला खूप सारं मोटिवेशन देऊन जा, मला मोटिवेशनची गरज आहे, त्यामुळे मी लॉंग व्हिडिओ बनवत नाही. कारण सगळेजण नुसते व्हिडिओ बघून घेतात आणि कमेंट कुणीच करत नाही. त्यामुळे मग मला असं वाटतं की खरंच यार नको बनवायला पाहिजे व्हिडिओ, म्हणून मग मी फक्त शॉर्ट व्हिडिओज बनवत असते. तर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरत नका जाऊ. आणि चॅनलला नवीन असाल, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तरी पण सबस्क्राईब केलं नसेल तर मी रिक्वेस्ट करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान छान मी कॉन्टेंट घेऊन येणार आहे. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला फॉलो करा, इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या. बाय. काळजी घ्या. टेक केअर.